कशा आहात तुम्ही? चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा मी आता शिरोळीची भाजी बनवते. ही शिरोळी घेतले, पाव किलो आहेत. ही असे मध्ये कट करून घेतले, सगळे काप करून घेतले. हे बघा धुवून घेतले व्यवस्थित. हे कोथिंबीर घेतले, हा लसूण ठेचून घेतलाय, हे टॅमॅटो घेतले आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय. हे मसाले टाकले, हळद, लाल तिखट, जिरं, मोहरी, बस एवढंच लागणार आहे आपल्याला. बघा मी कढई ठेवते, कशी करते बघा. मी ना फोडणी देते आता, कशी करते बघा तुम्ही. तेल टाकणे, तेल टाकणे, मस्त धुवून कट करून घेतलेत, कवळी येते एकदम. थोडंसं रस्सा भाजी करते, पुन्हा एकदा दाखवते. हा लसूण घेतला आहे, हा टॅमॅटो घेतली, कोथिंबीर घेतली आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता मी कशी फोडणी देते. कढीपत्ता नाही माझ्याकडे, तुमच्याकडे कढीपत्ता असला तर फोडणीत कढीपत्ता अशी टाका. कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा, मला कळेल मला तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडते का नाही माझी रेसिपी. फोडणी देते, मोहरी टाकू, मोहरी टाकली, कढीपत्ता, जिरं टाकलं, लसूण टाकते, एक अर्धी मिरची घेतली कुठे द्यायची. कच्चापणा जाऊन द्यायचा. नक्की अशी भाजी करून बघा तुम्ही कशी वाटते. त्याला थोडी टाकूया आपण. टॅमॅटो टाकूया. बघा तुम्ही, एक टॅमॅटो घेतला असा मीडियम साईज. झाकण वाफ देऊ आपण थोडीशी आणि इकडे पाणी गरम करूया. पाणी गरम पाणी टाकायचं आपल्याला भाजीमध्ये. थोडंसं गरम करूया पाणी. 5 मिनटं, 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे आपल्याला. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली भाजी माझी. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. नवीन आहे माझं चॅनल, काही चुकवत असल्या तर समजून घ्या. आपण उघडून बघूया.
आपण हळद टाकू, लाल तिखट टाकू, थोडीशी हळद टाकू, लाल तिखट, मिक्स करून घ्यायचं. आपली मस्त झाली भाजी, मस्त कोट झाला मसाला बघा, कोट झाला. इथे तुम्हाला असं हलवायचं आहे, मस्त इथे हलवून झालं. आता आपण याच्यात गरम पाणी टाकू, म्हणजे शिजेल, थोडंसं टाकू, थोडंसं टाकलं. आपला रस्सा बघा, असं करून मस्त चपातीवर भाताबरोबर तुम्ही असं खाऊ शकता. आता याच्यात दाण्याचं कूट टाकायचं आपल्याला, थोडंसं पाणी घालूया आपण. मस्त झालं आपला रस्सा. एक उकळ काढायची मोठी आणि मग दाण्याचं कूट घालूया. दाण्याचं कूट आत्ताच घालूया आपण. दाण्याचं कूट घालूया. कोथिंबीर टाकू. तुम्ही पण अशी करून बघा, कशी वाटली मला नक्की सांगा. रस्सा भातावर खाऊ शकता, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा मला भाजी कशी झाली ती. अजून उकळायची ती, एकदा एक उकळ काढायचा मोठा, आणि शिजतील ते लगेच शिजतील. कोवळी आहेत ना शिरोळी, लगेच शिजतील. आता आपण एक झाकण मारू 5 मिनिटासाठी, मस्त उकळून घेऊ. आता आपण डाळीला फोडणी देऊया. आपण डाळीला कशी देते मी डाळीला फोडणी देते बघा. माझ्या पद्धतीची तुम्ही करून बघा. डाळ कशी वाटली मला नक्की सांगा. कसं आहे तुमच्या इथे पाऊस? आमच्या इथे उघडला आहे पाऊस, अजिबात नाही आता. तुमच्या इथे कसं आहे सांगा मला. वातावरण शांत आहे, शांत शांत. आता डाळीला फोडणी देते. हे 2-3 मिरच्याचे तुकडे करून घेतले, 1 मिरचीचे, हा लसूण घेतला, टॅमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली. आता आपल्याला जिरं मोहरी टाकायचे फोडणीमध्ये. डाळ शिजवून घेतली मी, तिला फोडणी देऊ आपण. घोटून घेऊया आपण. मस्त घोटून झाली आपली डाळ, तिला फोडणी देऊ आपण. पाणी होते, गरम पाणी टाकलं मी. मोहरी टाकूया, डाळीला फोडणी देते. मोहरी, जिरं, हा लसूण टाकूया. जिरं मोहरी टाकले.
लसूण टाकू, मिरच्या टाकूया त्यामध्ये. बघा अशी डाळ करून बघा तुम्ही, अशी सांगा. आणि भाजी पण तशी करून बघा. मस्त आपली डाळ झणझण तिखट मिरच्या टाकावं नाही, हळद टाकू थोडीशी, हळद टाकू. तुम्ही अशी करून बघा डाळ कशी तुम्हाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ही डाळ घेतलेली टाकूया, मिटून घेतली चांगली. आता मी कशी फोडणी देते, छानपैकी फोडणी द्यायचं. एवढं खोबरं खाऊन टाकलं तरी चालेल, माझ्याकडे नाही आहे, तुमच्याकडे असले तर टाका. वरून असं थोडंसं टाका. थोडंसं पाणी टाकू. कशी वाटली वरून मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान कोथिंबीर टाकली आपली, मस्तपैकी कोथिंबीर टाकली. डाळ किती छान झाली, करून बघा तुम्ही अशी डाळ माझ्यासारखी. कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मीठ टाकायचं आपल्याला याच्यात, भाजीत पण मीठ टाकायचं आहे. जराशी शिजली तर टाकूया. मीठ टाकूया चवीनुसार. मस्त डाळ झाली आपल्या. तुम्ही पण अशी करून बघा, नक्की करून बघा. अशी झाली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमची पद्धत माझी पद्धत टाकून बघा. मीठ थोडं कमी आहे, थोडंसं मीठ टाकते मी. थोडंसं पाणी पण टाकते, घट्ट झाले जा डाळ टाकून थोडंसं पाणी टाकलं मी. हा किती छान झाली डाळ आपली. तर आता आपण शिरोळीच्या भाजीत मीठ टाकूया. वाव वाव मस्त झाली बघा. आता मला दाखवते मी. अशी करून बघा, किती छान झाली भाजी आपली बघा. मस्त. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं. मीठ नाही टाकलं आपण, मीठ टाकूया. शिरोळी पण लगेच शिरली, कोवळी होती ना ती. बघा किती छान झाली, मस्त झाले. किती छान भाजी झाली आपली. डाळ पण आपली झाली आहे. डाळ पण आपली झाली मस्तपैकी. तुम्ही असं करून बघा, कशी वाटते बरं डाळ नक्की सांगा. मस्त घट्ट झाले बघा, किती घट्ट झाले. भाजी पण आपली मस्त झाली. मीठ टाकायचं भाजीत. भाजीत मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकलं. बघा तुम्ही पण अशी करून बघा. बघा हलवूया आपण, मस्त झाली भाजी. किती तुम्ही करून बघा. बघा किती छान झाले, कलर पण किती छान आला. बघा कशी वाटली माझी शिरोळीची भाजी आणि डाळ कमेंटमध्ये नक्की सांगा. डाळ पण आपली उकळली मस्त. छान झाली डाळ पण मस्त झाली.
भाजी पण छान झाली, डाळ पण छान झाली आपली, खूप छान झाली बघा. अशी तुम्ही डाळ करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटते माझी डाळ आणि शिरोळ्याची भाजी. किती छान आला आहे, छान आले. नक्की कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली डाळ आणि भाजी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.